तर भावांनो, बऱ्याच दिवसाबाद आज आपण आलतो ना बा मंगरुळपीरच्या यात्रेला ना. हा भाऊ बैलावर बसून तर लयच मजा करायला लागला. ब्लॉक शॉट पर्यंत पासा. तर जय श्रीराम भावांनो. तर मी तुमचा सर्वांचा लाडका विनय. तर आज सूत्र या माहितीनुसार कळलं की मंगरुळपीरची यात्रा खूपच मोठी असते. त्या यात्रेला आज आपल्याला जायचं होतं. मग काय, गांधीजी या 3 माकडाला थंडी वाजते म्हणून स्वेटर घातले, निघाले 420च्या स्पीडनं आपली धन्नो घेऊन मंगरुळपीरला जाण्यासाठी. आणि मंगरुळपीरला जात असताना रस्त्यातच गजानन महाराजचे मंदिर लागते. मग आज गुरुवार होता, त्यामुळे आपण गाडीवरून दर्शन करून घेतले फास्ट मध्ये, आपल्या मार्गाला लागलो. मग काय, आपण धानोऱ्यामध्ये येऊन पोहोचलो. धानोऱ्यामध्ये आल्यानंतर पेट्रोल पंपावर आलो, कारण की आपल्या धन्नोची पेट पूजा करावी लागते, नाही तर रस्त्यानं बोबाटा व्हायला नको. मग काय, धन्नोमध्ये पेट्रोल टाकलं. तितक्यात आपला मित्र आला दुर्गेशनं आपल्या गौरवला घेतलं त्या गाडीवर. मी आणि केतन आम्ही 4 जण निघालो मंगरुळपीरला आल्यानंतर यात्रेमध्ये आपली गाडी दिली पार्किंगला लावून, आणि लगेच आपण यात्रेमध्ये निघालो. यात्रेमध्ये आल्यानंतर कळालं की खूपच गर्दी असते, कारण की लांब लांबून लोक येतात या यात्रेला. आणि या यात्रेमध्ये कुणाचं भान नसतं कोण कुठे चाललंय ते. या यात्रेमध्ये आल्यानंतर आपल्याला एक पाळणा दिसला, म्हणजे स्वतःचे पैसे देऊन स्वतःचीच जिरून गेलं. ज्याला कोणाला जिरून घ्यायचे असेल तर या यात्रेमध्ये आल्यानंतर या पाळण्यात एकदा बसून पाहिजे. या यात्रेमध्ये आतनी आल्यानंतर आणखीन खूप सारं काही पाहायला भेटलं. मोठमोठाला आगस पाळणे, ड्रॅगन झुले, जे कधी तुम्ही पाहिलं नसाल ते सुद्धा या यात्रेमध्ये पाहायला भेटल बरं का तुम्हाला. लगेच आम्ही पण या यात्रेचा आनंद घेतला. लगेच आगस पाळण्यात बसण्यासाठी तिकीट काढले, लगेच आम्ही रांगेमध्ये लागलो. मग काय, फायनली आमचा नंबर येऊनच गेला आगस पाळण्यात बसण्यासाठी. मग काय, आम्ही आगस पाळण्यात बसून आगस पाळण्याची मजा घेत होतो. इकडे आमच्या भाऊची जाम फाटून हातात येऊ लागली. आगस पाळण्याचा आनंद घेऊन आपल्या मित्रमंडळी भेटलो. तितकं पोलीस मावा दिसले, ते मस्त यात्रेचा आनंद घेत त्यांची लाईफ एन्जॉय करत आहेत. मग काय, आपल्याला यात्रा फिरल्यानंतर जाम भूक लागली, त्यामुळे आपण चॉकलेट बाउल घेतला तिघांनी लगेच त्या चॉकलेट बाउलचा सुपडा साफ केला. चॉकलेट बाउल खाल्ल्यानंतर आपल्याला आपले मित्र भेटले, म्हणजे जनरिक मेडिसिनचे सर्व हरीश पाटील. त्यांच्या मित्रमंडळींना ब्लॉग मध्ये घेतलं. त्यांच्या मित्रमंडळींना ब्लॉग मध्ये घेऊन आपण इकडे निंबू सोडा पिण्यासाठी आलो. निंबू सोडा घेतला ना आपण, यात्रा बघितली, घराकडे निघालो. तोपर्यंत घ्या मग लाईक आणि फॉलो करून भेटू मग नेक्स्ट व्हिडिओ मध्ये.